तर चला आज ना आपण करंजा बनवून घेऊया। इथे मी 4 वाटी मैदा घेतलाय, त्यामध्ये तुपाचं मोहन टाकून घेतलंय। आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। पीठ मळून झालं की अर्धा तास याला झाकून ठेवायचं। आता आपण याचं सारण बनवून घेऊया। तर इथे मी 1 वाटी रवा आणि 2 चमचे तूप टाकून त्याला भाजून घेतेय। काजू बदामची मी बारीक पूड केली आहे, आता ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून भाजून घेतलेत। आता याला थंड करण्यासाठी ठेवूया। आता खोबरे सुद्धा भाजून घेऊया। आता हे सगळं भाजून घेतलंय। आता याच्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घातली आणि हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलं एकदा। तर आता याच्या पुऱ्या बनवून घेऊया आणि अशी पुरी पातळ लाटायची। त्यामध्ये 1 चमचाभर सारण भरले आणि आता मस्त अशा साच्याच्या साह्याने आपण करंजा बनवून घेऊया। इथे सगळ्या करंजा बनवून झाल्या, तळायला सुद्धा घेतल्यात। एकही करंजी फुटत नाहीये आणि मस्त या रंगावर आल्या की काढून घ्यायच्या आणि रेडी झालेल्या आहेत आपल्या करंजा। बघू शकताय खूप सुंदर करंजा झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा। बाय।